कुठे चाललोत आपण? केस कट करा. दाखव किती लांब आहेत. लागे का? हिला केस कापायचे आहेत. केस. आजचा दिवस खूप खास आहे. आमच्या लाडक्या मुलीचे आज आम्ही लॉंग हेअर्स कट करायला चाललेलो आहोत. तिला लॉंग हेअर्स नको आहे. तिच्या इच्छेनुसार आम्ही ते हेअर्स कट करणार आहोत. तिला केस आम्ही नाहीच कापून देते, पण तिचाच खूप हट्ट चाललाय कापायचे आहेत. हो, तिचे केस खूप लांब असल्यामुळे स्कूलमध्ये तिला पोणी बांधून देत नाही आहेत. रोज वेण्या घालण्यासाठी सांगतात आणि तिला पोणी घालायची असते, वेण्या नको पाहिजेत. स्कूलमध्ये सगळ्या फ्रेंड तिच्या पोणी घालून येतात आणि तिलाही तसंच करायचं असतं. त्याच्यामुळे तिचा खूप हट्ट होता की मला केस कट करायचे आहेत. मम्मी मलाही पोणी हवं आहे, हीच तिची रोजची इच्छा. म्हणून आज तिच्या आवडीसाठी, तिच्या आत्मविश्वासासाठी आणि तिच्या स्माईलसाठी आम्ही ठरवलं की आज तिचे हेअर कट करायचे. तुम्हाला दिसतंय ती किती स्माईल करते आणि किती खुश आहे ती. जेव्हा ती लहान होती ना, तिला अजिबात हेअर कट करायला आवडायचे नाहीत. हेअर कट केलं की ती खूप रडायची. मला लॉंग हेअर्स हवेत, मला कट नाही करायचेत. एकदा आम्ही अशीच गंमत तिची आठवली. तिचे हेअर कट करायचं ठरवल्यापासून आम्हाला ना जुने दिवस आठवायला लागलेत. तिचे हेअर कट करून आणले आम्ही आणि ती खूप रडायला लागली की नाही माझे का हेअर कट केले, मला हवे होते, मला माझे हेअर आणून लावा, मला माझ्या केसांना चिपकवून द्या. आणि खूप रडत होती. एक दिवस तर पूर्ण तिने रडवण्यातच घालवला. मग तिला आम्ही खूप समजावल्यानंतर ती शांत झाली. पण आता उलटं झाले. ती जशी मोठी झाले, ती जशा फ्रेंड्सला बघते, तिची आवड वेगळी झालेली आहे. आता तिला लॉंग हेअर्स नको आहेत. तिला आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न करतो की नको, एवढे नको, राहू दे, आपण सुट्टीच्या दिवशी पोणी बांधूयात. पण नाही, तिला कट करायचेच आहेत. म्हटलं मी खूप टाळाटाळ करत होती, आज नको, उद्या आपण थोड्या दिवसांनी जाऊयात. ती मला ओरडायला लागली, मम्मी एकदाच सांग माझे हेअर कधी कट करणार आहेस ते. मी सगळ्या फ्रेंड्सला सांगितलेलं आहे मी आज कट करणार आहे, तू आज नाही उद्या करतेस, मला कट करायचे आहेत. आणि मग म्हटलं ठीक आहे, जर त्याचीच इच्छा आहे तर चला आपण हेअर कट करून घेऊयात. इथे बघा, ती बघते किती हेअर कट केले, पण तिलाच दुःख नाही आहे की एवढे लॉंग हेअर आपण कट करतोय. ती हॅपी आहे की मला पोणी बांधायला मिळणार आहे. स्कूलमध्ये माझ्या फ्रेंडसारख्याच मी सुद्धा पोणी घालणार आहे. ती त्याच्यामध्ये हॅपी आहे. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून ना मला अजिबात दुःख होत नाही की मी तिचे हेअर कट करते. आधी तर मला खूप त्रास होत आहे, एवढे लॉंग हेअर्स आहेत आणि मी ते कट करणार आहे. पण तिचा आनंद बघून ना काहीच वाटलं नाही आहे की बाबा आपण एवढे लॉंग हेअर्स कट केलेले आहेत. तिच्या चेहऱ्यावरती जसं जसं कट करत जातं ना एक वेगळी स्माईल आहे. आणि आतून ती एक खूप स्वप्न बघते. आरशासमोर फक्त ती एकटक बघत ती नवीन लुकचं स्वप्न बघते की मी कशी दिसणार आहे, मी कसं होणार आहे, माझे हेअर्स कसे असणार आहेत, मला फ्रेंड्स काय म्हणणार आहेत. ती घरातून निघतानासुद्धा तेच होतं, मम्मी मी उद्या स्कूलमध्ये गेल्यानंतर माझे फ्रेंड असे बोलणार आहेत, माझे फ्रेंड्स असे मला सांगणार आहेत, मी असं करणार आहे, मी त्यांना सांगणार नाही आहे, ते मला बघू ओळखत आहेत का. तिचे कंटिन्यू स्वप्न चालू होते आणि तिचे स्माईल, तिचे एक्साइटमेंट बघून ना मला खूप छान वाटत होतं की मी तिच्या आवडीनुसार आणि तिच्या समाधानासाठी तिचे हेअर्स कट करते. फायनली तिचे हेअर कट करून झालेले आहेत. आता त्याला फिनिशिंग फक्त वरतून करायचे आहेत. थोडेसे हलकेसे लेयर येण्यासाठी ना त्यांनी इथे वरती एक अर्धे भाग केस वेगळे करून घेतलेले आहेत आणि ते थोडेसे हलकेसे असे ना सिझरच्या साह्याने ते थोडेसे फिनिशिंग करण्याचा प्रयत्न करतात की थोडीशी हलकीशी वरती लेयर दिसावी म्हणून.
फायनली हेअर कट करून झालेले आहेत. इथे बघा आपण किती शॉर्ट केलेत. आपण जे होते ना त्याचा अर्धे भाग आपण पूर्ण कट करून टाकलेले आहेत. पूर्ण असं बॉयकटसारखं केलेलं आहे. बॉयकट नाही, आपण एकदम स्ट्रेट कट करून थोडंसं एक लेअर फक्त त्याला दिलेली आहे. चलित्र मनासारखं झालंय. बघू इकडे कसं वाटतंय. कशी डान्स करत होती, आनंद झाल्यावर दाखव आता एकदा. पागल. पप्पाचे रिॲक्शन बघूयात काय येत आहे ते. चल आतमध्ये. पप्पाने बघ. एवढे केस बारीक केले कसे काय ते. एवढे बारीक करायचे होते. हो, तिने तुमची परमिशन घेतलेली एवढे लहान करायची. ती विचारत होती एवढे छोटे करणार आहेत. मला वाटलं की एवढे एवढेसे छोटे करेल ती. तिने पार शोल्डर पर्यंत आणले. ये तूने क्या किया. हाईट पण वाढली. तिथे ती आजी होती पार्लर मध्ये, ती पण तिला बोलत होती एवढे छान केस आहेत, का कापते ग. का कापलेस केस ते. एवढे का कापलेस. काही फू बाई फू फुगडी फू. कसे केस उडतायत. तिला वैताग वगैरे काही नव्हतं. तिला तिच्या मैत्रिणीचे शॉर्ट आहे, तिला तशा बोनी हवे होत्या. ह्याच्यासाठी एक महिन्यापासून हट्ट चाललेला. स्कूल मधून आली का चल चल, ती बघा पळाली. 2 बोनी घालण्यासाठी केस कापली. बघू आता कसे वाटताय. का असते केवढी. थांब ना, हलू नको ना. तेव्हा मम्मा त्रास देते.